नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेमध्ये सध्या भीषण आग लागलेली आपल्याला पाहू शकतो। मी सध्या सातपुड्याच्या त्याच परिसरामध्ये उभा आहे, ज्या ठिकाणी ही भीषण आग लागलेली आहे। आंबला हे गाव आहे आणि या गावाच्या पूर्ण परिसरामध्ये एकूण 15 ते 20 किलोमीटरचा जो पूर्ण जंगल आहे, सातपुड्याचं जे जंगल आहे त्या जंगलांमध्ये भीषण अशी आग लागलेली आहे। आग जी इथे मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे येथील वनसंपत्ती इथे जळून खाक झालेली आहे। साधारण 15 ते 20 किलोमीटर पर्यंतची जी ही आगीचा भडका उडालेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आग नेमकी कशामुळे लागली हे सांगणे अद्यापही स्पष्ट आहे, मात्र आग जी ती सातत्याने वाढत आहेत। अनेक जंगलांमध्ये ही आग पोहोचत आहेत। या भागामध्ये या डोंगरांच्या खाली अनेक गावं आहेत, पाडे आहेत, वस्त्या आहेत। या वस्त्यांपर्यंत ही आग आता पोहोचलेली आहे। मात्र वन विभागाच्या माध्यमातून मोठ्या शर्थीचे प्रयत्न अद्यापही केले जात नाहीये। छोटे जे कमी कर्मचारी त्यांच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न आहे, मात्र आग ही जास्त असल्यामुळे हे प्रयत्न जे ते कुठं विफल ठरतानाच देखील या ठिकाणी पाहायला मिळते। तर या लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जी नष्ट होणारे हजारो झाडं या आगीच्या लपेटात आल्यामुळे जळून खाक झालेले आहेत। नेमकं आग कशामुळे लागली हे सांगणं आता तरी कठीण आहे, मात्र आग नेमकी कशामुळे लागली आणि का लागली हे शोधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनची संपत्ती झालेली आहे। वन विभाग नेमकं करतं तरी काय, असा गंभीर प्रश्न देखील या भागांमध्ये उपस्थित राहतोय। तर वन्य प्राण्यांना देखील याचा मोठा धोका झालेला आहे। 15 ते 20 किलोमीटर पर्यंतच्या या संपूर्ण परिसरामध्ये जंगलांमध्ये ही आग लागलेली आहे। यामुळे येथील हजारो झाडं जी आहेत ते आता जळून खाक झालेलीच पाहायला मिळतंय। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।